बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये, अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैऋत्य मान्सून दाखल झालाय. अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगानं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान संभाव्य चक्रीवादळामुळे 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकात मान्सून पूर्व वादळी सरी कोसळण्याची शक्यता असून काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. यामुळे जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना काळजीपूर्वक पावलं उचलावी लागणार आहेत. सध्या वळवाच्या पावसाची ही शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली अशा 14 जिल्ह्यात या वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट विभागासह नाशिक घाट विभागासह कोल्हापूर घाट विभागासह सातारा घाट विभागासह सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय. नैऋत्य मोसमी पावसाचा